समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. पलूस नगर परिषद निवडणूक 2025 आज मंगळवार दिनांक 2 डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडत आहे. सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांची मोठी गर्दी दिसत आहे. आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्रप्पा लाड यांच्यासह शहरातील अनेक मतदान केंद्रांना भेटी दिल्या. डॉक्टर कदम यांनी पंडित विष्णू दिगंबर पलुसकर शाळा, जुनी बाजारपेठ परिसर आणि इतर प्रभागातील मतदान केंद्रांची पाहणी केली. तरुण, ज्येष्ठ आणि महिलांनी दाखवलेला उत्साह त्यांनी कौतुकास्पद असल्याचे सांगितले. मतदारांशी बोलताना त्यांनी आवाहन केले की लोकशाही बळकट करायची असेल तर प्रत्येकाने मतदान करणे आवश्यक आहे. दरम्यान मतदान शांततेत पार पडावे यासाठी प्रशासनाच्या वतीने मतदान केंद्रांजवळ चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पलूस शहरात आज मतदानाचा खरा उत्सव पाहायला मिळतो आहे आणि डॉक्टर कदम यांच्या भेटीची दिवसभर चर्चा सुरू आहे. आज 2 डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीचं मतदान होत आहे. तसंच सांगली जिल्ह्यातील पलूस नगरपालिकेमध्ये आज मतदान अत्यंत चांगल्या पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात आज मतदार आणि उमेदवार एकत्रितपणे चांगल्या पद्धतीने मतदान करून घेत आहेत. मला खात्री आहे की पलूस गाव हे नेहमीच पतंगरावजी कदम साहेबांच्या पाठीशी उभं राहिलेलं गाव आहे. इथं सर्व जाती धर्मातील लोक पुन्हा गोविंदाने राहतात आणि पलूसमध्ये कदम साहेबांच्या विचाराने काँग्रेस पक्षाने स्वतः आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी चांगला विकास केलेला आहे. लोकांशी चांगला संपर्क ठेवला आहे. लोकांच्या सुखदुःखात आम्ही सगळेजण सहभागी झालेलो आहोत. मला खात्री आहे उद्याच्या 3 डिसेंबरच्या निकालामध्ये पलूसमध्ये काँग्रेस पक्षाचा प्रचंड मोठा विजय होईल, आम्हाला विश्वास आहे. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.